मी माझ्या कुटुंबातील मोठी मुलगी होते. माझी बहीण सोनम माझ्यापेक्षा लहान आहे. माझे वडील एका सेटच्या घरी अकाउंटंट आहेत. त्यांनी आम्हाला सरकारी शाळा, सरकारी हॉस्पिटल आणि सरकारी रेशनच्या मदतीने कसेतरी मोठे केले. माझ्या वडिलांनी कसेतरी माझे लग्न रेल्वेत नोकरी करणाऱ्या सुमितशी त्याच्या सर्व बचतीने करून दिले. सरकारी नोकरी करणाऱ्या सुनेच्या लोभापोटी या लग्नात 6 लाख रुपये खर्च झाले. आता बचत नव्हती, कारण कुटुंबात सून आल्याने दिसण्यावरचा खर्च वाढला होता. माझी धाकटी बहीण सोनमला बीएड झाल्यावर नोकरी मिळेल याची वडील वाट पाहत होते. सोनमला सरकारी नोकरी मिळेल आणि तिला तिच्या लग्नात एक पैसाही खर्च करावा लागणार नाही, अशी त्याला पूर्ण आशा होती. सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. सोनमचे शिक्षण आणि मोबाईलचा खर्चही तिला माझ्या आणि सुमितकडून मिळालेल्या भेटवस्तूंवर अवलंबून होता. सुमितने माझी पूर्ण काळजी घेतली. त्याला आमच्या बाजूने काहीच काळजी नव्हती. सोनच्या लग्नात सुमित पैसे गुंतवेल अशीही त्याला आशा होती. खरा त्रास की लग्नाला 3 वर्षे आई होऊन शकल्याने संकटांचा डोंगर कोसळला आणि या संकटाने संपूर्ण कुटुंब हादरले. नशिबाची गोष्ट म्हणजे मी माझ्या पतीसोबत शहरातील रेल्वे क्वार्टरमध्ये राहत होतो. माझ्या मोबाईलवर माझ्या सासूबाईंचे टोमणे मला नियमित ऐकावे लागले. माझ्या वडिलांची अवस्था माझ्यापेक्षा वाईट होती. माझी सासू घटस्फोटाची धमकी देऊन माझ्या वडिलांचे रक्त पाजत असे. लग्नात हवा तो हुंडा मिळाल्यापासून माझ्या सासूसास्यांचे टोमणे सुरू झाले आणि मूल झाल्याने संपले. माझे संपूर्ण कुटुंब दुर्दैवी आणि दुःखी म्हटले गेले. माझी धाकटी बहीण सोनमही या लढ्यात सामील झाली होती. माझ्या सासूबाई सोनमला सांगायच्या की मी नक्कीच नीट वाढलेले नाही. लहानपणापासूनच्या वाईट सवयींमुळे मी नापीक झालो आहे. माझ्या सासूबाईंनीही कायदेशीर सल्ला घेतला होता. एके दिवशी माझी सासू म्हणत होती की कोर्टात हे सिद्ध होईल की मी तिच्या मुलाला शारीरिक सुख आणि अपत्य सुख देऊ शकत नाही, त्यामुळे तिला सहज घटस्फोट मिळेल. त्यांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. या गोष्टी ऐकून माझी आई बरेच दिवस काही खाऊ शकली नाही. माझी सून मला सोडून गेली तर माझे काय होईल या विचाराने ती मरत होती. माझ्या दुसऱ्या लग्नासाठी आणि नंतर दुसऱ्या लग्नासाठी पैसेच शिल्लक नव्हते. पुरुष लग्न करेल का? डॉक्टरांनी मला आणि माझे पती सुमितला शुक्राणूंच्या कमतरतेमुळे त्रास होत असल्याचे सांगितले. सुमितचे शुक्राणू वाढवण्यासाठी डॉक्टरांनी त्याला 2 महिने दर आठवड्याला औषधे आणि इंजेक्शन्स दिली. पण या उपायाचाही काही परिणाम झाला नाही. कोणत्याही वैद्यकीय उपचारामुळे वडील झाले नाही. तेव्हा आईने सुचवलेले घरगुती उपाय अवलंबले. पण या सर्व उपायांनी काही फरक पडला नाही. माझ्या पतीचा पगार वेळेवर आला की नाही. माझी मासिक पाळी 28 दिवसांनी यायची. आम्ही पती पत्नी एकमेकांवर खूप प्रेम केले आणि एकमेकांच्या कमतरतांबद्दल कधीही तक्रार केली नाही. वास्तविकता अशी होती की माझा पती सुमितला सेक्समध्ये रस नव्हता. मी माझ्या नव्याला झोपून देण्याचा, बेडवर त्याला चिकटून बसण्याचा, त्याच्या गालाचे चुंबन घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचो. पण सुमितला फारसा फरक पडला नाही. यानंतर आम्ही युक्तीचा अवलंब केला. मंगळवारी आम्ही पती पत्नी कुहारच्या घरी गेलो आणि मुलाच्या जन्मासाठी प्रार्थना केली आणि एक तार मागितला, ज्याने तो मातीची भांडी बनवतो. घरी आल्यावर मी एक ग्लास पाण्याने भरला आणि त्यात स्ट्रिंग टाकली आणि ती तार आठवडाभर पाण्यात भिजत ठेवली. पुढच्या मंगळवारी काचेतून एक तार काढून आम्ही दोघांनी ते पाणी प्यायलो आणि त्यानंतर ती तार हनुमान मंदिराला अर्पण केली. त्या रात्री आम्ही दोघांनी सेक्स केला, जेणेकरून मी आई होऊ शकेन. मग 28व्या दिवशी जेव्हा मला मासिक पाळी आली नाही, तेव्हा सुमितने धावत जाऊन गर्भधारणा चाचणी किट आणली. पण हा प्रयत्न देखील अयशस्वी झाला.
29व्या दिवशी स्वयंपाक करताना मला मासिक पाळी आली. सुमितच्या बहिणीने आपल्या मुलाचा पहिला तुटलेला दुधाचा दात काळ्या कपड्यात बांधून माझ्या कमरेला काळ्या धाग्याच्या सहाय्याने बांधून मी आजारी पडेपर्यंत हा धागा कोणत्याही किमतीत काढू नकोस अशी युक्ती करून पाहिली. सूचना दिल्या होत्या. माझ्या बाळाचे दात माझ्या कमरेभोवती बांधून 3 महिने झाले होते, पण तरीही मला खूप त्रास होत होता. हळूहळू सुमित सुद्धा मला मूल होत नाही म्हणून दोष देऊ लागला. माझ्या सासूबाई, आजी, मावशी या सगळ्यांनी मला टोमणे मारायला सुरुवात केली. माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. मरण्याचा विचार करणे सोपे आहे, पण मरणे सोपे नाही. असे म्हणतात की संकटे माणसाला खूप फसवी बनवतात. दरम्यान माझा मेहुणा समीर हा पाटण्यात 3 वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर माझ्या आणि सुमितसोबत राहायला आला होता. त्याची शहरात सरकारी नोकरीसाठी परीक्षा होती. समीरच्या येण्याने मला खूप हायसे वाटले. सुमित आणि माझ्या सासूबाईंना आता माझ्यावर ओरडण्याची संधी मिळाली नाही. समीर सोबत माझी खूप छान जमली, जणू काही आपण आयुष्यापासूनचे मित्र आहोत. समीरच्या प्रत्येक कामाची ठराविक वेळ होती. पहाटे 5 वाजता उठून योगासने, 2 किलोमीटर धावणे, मग दुपारी तासनतास झोपून रात्री 12 पर्यंत अभ्यास करून असिस्टंट सारखे उभे राहून भावाची प्रत्येक विनंती बाहेर येण्यापूर्वी पूर्ण करायचो. माझ्या तोंडातून. सुमित घरी आल्यानंतर आम्ही दोघेही त्याच्या मोटरसायकलवरून खरेदीच्या बहाण्याने बाहेर पडायचो. लग्नानंतर 3 वर्षांनी मी कोणत्या गल्लीत आणि कोणत्या वस्तीत राहतो हे कळत होतं. शहरात भेट देण्यासारखी ठिकाणे कोणती होती. प्रेम फुलायला खूप वाव आहे. एके दिवशी समीरची दुपारी उठायची वेळ झाली. मी त्याच्यासाठी चहा बनवला, पण त्याला उचलले नाही तर हातपाय लाडू लागले. ती त्याच्या केसांतून बोटे फिरवू लागली. समीरने लगेच मला त्याच्या छातीशी जवळ घेतलं आणि त्याच्या मिठीत घेतलं. मग आम्ही एकमेकांत हरवून गेलो. दुसऱ्या दिवशी प्रदीप आणि मला डोळा लागला नाही, पण आम्हा दोघांनाही खूप आनंद होतो हे आमच्या वागण्यातून स्पष्ट दिसत होतं. एके दिवशी मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना समीर किचनमध्ये आला आणि त्याने मागून माझ्या कंबरेवर हात ठेवला आणि माझ्या नितंबांना मिठी मारली. मग रागाच्या भरात मी त्याच्या पाठीवर चिमटा मारला. त्याला मर्यादेत राहण्याची सूचना केली आणि समीरला वाईट वाटल्यावर मी लगेच त्याचे कान पकडून माफी मागितली. माझे कुरूप मन पूर्ण क्षमतेने काम करत होते. एका रात्री मी सुमितला सांगितले की आजकाल मी शिवलिंगी बीजचा 1 भाग आणि पुत्र जीवक बीजचा 2 भाग साखरेसोबत खात आहे. वहिनींनी दिलेली मोहिनी कार्यरत आहे, त्यामुळे आज चांगली आशा आहे. मग मी पण रात्री उशिरापर्यंत सुमित सोबत सेक्स केला. हा प्रकार अनेक दिवस सुरू राहिला. दुपारी समीर आणि रात्री सुमितसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. यावेळी माझ्या प्रयत्नांना यश आले. संध्याकाळी मी सुमितची आवडती कॉफी आणि पकोडे बनवले आणि त्याला ही गोड बातमी सांगताना त्याच्या मांडीवर बसलो. सुमित मला खूप आवडला. जेव्हा माझ्या कुटुंबियांना हे कळले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. माझ्या आईने संपूर्ण परिसरात लाडू वाटले. माझी बहीण सोनमही खूप आनंदी होती. तिने मला फोन करून अभिनंदन केले. आता माझ्या सासूबाई पण माझ्यावर प्रेम करू लागल्या होत्या. ती माझी खूप काळजी घेऊ लागली होती. परीक्षा देऊन समीर पाटण्याला परतला होता. माझ्या गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसात मी समीरला परत फोन केला. आता समीर दिवसभर माझ्यासोबत कोणत्याही बंधनाशिवाय राहू शकत होता आणि परीक्षेची तयारीही करू शकत होता. माझ्या प्रसूतीच्या दिवशीच समीरचा निकाल लागला. समीरला सरकारी नोकरी लागली. माझ्या मुलाचे डोळे माझे, कान, नाक आणि हनुवटी सासरच्या कुटुंबातील काही सदस्यांशी जुळत असत.
माझ्या सासूबाई आणि माझा नवरा सुमित यांच्या आनंदाला सीमा नव्हती. समीरला अधिकाधिक श्रीमंत घरातून संपर्क येत होता. खूप हुंडाही मिळत होता, पण समीरने मुलगी बघण्यास स्पष्ट नकार दिला. माझं आणि समीरचं प्रेम असंच गुपचूप चालू होतं. मग मी समीरला माझी बहीण सोनमशी लग्न करायला पटवले. सोनमलाही या शहरात नोकरी मिळाली आहे. आमची दोन्ही कुटुंबे मोठ्या प्रेमाने एकत्र राहतात. मी पुन्हा आई होणार होते. माझे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवणाऱ्या समीरची मी मनापासून आभारी आहे.